बसंतीपूर नावाचे एक नगर होते. नगर सुखी आणि खुशाल होते. त्याच गावात एक पुष्पा नावाची बाई राहत होती. पुष्पा अडाणी होती. तिला लिहिता वाचता येत नव्हतं. पण तिची सून काव्या खूप शिकलेली होती. काव्या स्वतःला खूप हुशार समजत होती. काव्यासारखं गावात कोणीच शिकलेलं नव्हतं. काव्या तिच्या सासूचा पण मान ठेवत नव्हती. एक दिवशी काव्याच्या काही मैत्रिणी काव्याला भेटायला आल्या. हाय काव्या, हाऊ आर यू? आय एम फाईन निशा, प्लीज कम इन अँड सिट हिअर. त्या दोघींना असं बोलून ऐकताच काव्याच्या सासूला खूप छान वाटतं. पण जेव्हा काव्याची नजर तिच्या सासूवर पडते तिला प्रचंड राग येतो. तेव्हा काव्याच्या मैत्रिणी काव्याला विचारतात, अरे काव्या, ही लेडी कोण आहे? इतके जुने कपडे तर माझी मोलकरीण पण घालत नाही. अरे ही माझी मोलकरीण आहे. बिचारी शिकलेली नाही म्हणून आपल्या गप्पा ऐकायला उभी आहे. अरे काव्या, अशा लोकांना डोक्यावर नको बसवून ठेवू. हे बोलणे ऐकून इकडे तिकडे सांगतात आणि तसं पण आजकालच्या काळात यंग सर्वंट ठेवतात. तू कुठे या लवकर एक्सपायर होणाऱ्या म्हातारीला ठेवलंयस? काव्या आपल्या सासूबद्दल असं बोलणं ऐकून शांत उभी असते आणि पुष्पा पण सगळं शांत ऐकत असते. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. जेव्हा काव्याच्या मैत्रिणी निघून जातात तेव्हा पुष्पा काव्याला म्हणते, सुनबाई, तुझी मैत्रीण मला मोलकरीण म्हणाली याचं दुःख मला नाही, पण या गोष्टीचं दुःख आहे की लोक जेव्हा चांगलं शिक्षण घेऊन येतात तेव्हा मोठ्यांचा आदर का नाही करत. हे बघा आई, या हाय सोसायटी मधल्या गोष्टी आहेत. तुमच्यासारख्या अर्धवट शिकलेल्यांना त्या नाही कळणार. आणि तसं पण इथे चांगलं शिकलेलं कोणी नाही. आणि देवाला धन्यवाद म्हणा की माझ्यासारखी सुशिक्षित सून या गावाला मिळाली. तुम्ही तर सगळे अडाणी आहात. इतके सर्व ऐकल्यानंतर पुष्पाला राग तर खूप आला होता. पण तिने मनात ठरवले होते की काव्यापेक्षा जास्त शिकून दाखवणार. पण तिला काहीच समजत नव्हते की तिने काय करावं. एक दिवसाची गोष्ट आहे. पुष्पाची तब्येत थोडीशी खराब होती आणि तिची सून घरात नव्हती. घरात औषधं तर ठेवली होती, पण पुष्पाला वाचता येत नव्हतं म्हणून ती औषधं घेण्यासाठी घाबरत होती. तेवढ्यात काव्या घरी आली आणि पुष्पाने काव्याला सांगितलं, बाळा, सुनबाई, मला खूप ताप आला आहे. तू जरा हे वाचून सांगशील का की कोणती गोळी तापाची आहे? ओ फो सासूबाई, मी काय याच दिवसांसाठी शिक्षण घेतलं होतं का की तुमच्या या फालतू गोष्टींसाठी माझा टाइम खराब करू? मी आधीच सांगितले होते ना की ग्रीन पानाची गोळी तापाची आणि येलो वाली कोल्ड फीवरची आहे ती. हो बाळा, सांगितलं तर होतं, पण यातील ग्रीन आणि येलो कोणते हे कळत नाही ग मला. काव्याला हे ऐकून खूप राग आला आणि गोळ्यांचा बॉक्स उचलून तिने सासूकडे फेकून म्हणाली, ओ गॉड, कशा पागल लोकांसोबत राहते मी. मी पागल होऊन जाईल या अडाणी सोबत राहू. गे खा आणि मर जाऊ. रागामध्ये ती औषधे देऊन निघून जाते. पुष्पाला रडू येतं आणि तिच्या मनात शिक्षणासाठी आग अजून वाढू लागते. ती दुसऱ्या दिवशी गावाच्या शाळेत जाते जिथे शिक्षक मुलांना काही शिकवत होते. शिक्षक जेव्हा पुष्पाला बघतात तेव्हा म्हणतात, अरे मावशी, तुम्ही इथे? बोला, तुमच्या मुलाला शाळेत पाठवायचंय का? नाही मास्तर, मला कोणत्याही मुलाला शाळेत टाकायचं नाही. मला शिकावंसं वाटतंय. काय? हे काय बोलताय मावशी? या वयात तर तुम्हाला देवाचं नामस्मरण करायला पाहिजे आणि तुम्ही शिकायचं म्हणताय? आणि तशी तुमची सून खूप शिकलेली आहे. तिच्या एवढं तर मी पण नाही शिकलेलोय. मग तुम्ही इथे का? मास्तर, मला माहित आहे माझी सून खूप शिकलेली आहे, म्हणून मला हे जाणून घ्यायचं आहे की ती नेमकी काय शिकली आहे, ज्याने लोक आपल्या जिभेची भाषा विसरून जातात. शिक्षक सर्व काही समजून गेले होते की काय झालं आहे. त्यांनी पुष्पाला शिकण्याची परवानगी तर दिली, पण जेव्हा ही गोष्ट काव्याला कळाली तेव्हा तिला खूप राग आला आणि ती तेव्हाच शाळेत जाऊन म्हणाली, सासूबाई, तुम्ही माझी लाज घालवण्यासाठी इथे शिकता आहात ना? अशी पण माझी इज्जत आहे की नाही? बाळा, असं मोठ्यांना उद्धटपणे नाही बोलू. आणि त्यांची शिकण्याची इच्छा आहे तर शिकू दे. यामध्ये एवढी चिडण्यासारखी काय गोष्ट आहे? हे बघा, माइंड युअर बिझनेस अँड गो नाऊ, ओके? शिक्षक काव्याच्या इंग्लिशला उत्तर नाही देऊ शकले आणि चुपचाप उभे राहिले. काव्य आपल्या सासूला तिथून घेऊन जाते आणि घरी आल्यावर म्हणते, लिसन सासूबाई, आता जर का तुम्ही असं काही केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, समजलं? जर मी या घरात हुशार आहे तर तुम्हाला कुठे जायची काहीही एक गरज नाही. पण सुनबाई, जेव्हा तू शहरात जातेस तेव्हा मला औषध देण्याकरता कोणी नसते, म्हणूनच मी थोडा विचार केला की थोडं शिकून घेऊ. काव्याला खूप राग आला, पण तिने रागावर ताबा ठेवून तिथून निघून गेली. पण पुष्पा तिथेच नाही थांबली. ती काव्या गेल्यानंतर चुपचाप शाळेत जाऊ लागली. शिक्षकाने पण पुष्पाला थांबवलं, पण पुष्पाला शिकायचं होतं. खूप दिवस झाले, वेळ गेला आणि एक वेळ अशी आली की काव्या गरोदर होती. एक दिवसाची गोष्ट होती. काव्याला रात्री खूप दुखायला लागलं. काव्या तिच्या रूममध्ये खूप चिंतेत होती. तेव्हा पुष्पा तिच्या रूममध्ये आली आणि सुनेला चिंतेत बघून म्हणाली, अरे सुनबाई, काय झालं?
इतकी चिंतेत का आहेस बाळ? प्लीज आई, मला पेन होत आहे. तुम्ही आता हे विचारू नका की पेन म्हणजे लिहायचा पेन का. हो सुनबाई, मला कळलं की तुला खूप दुखतंय. तू चिंता करू नको बाळा. पुष्पा लगेच डॉक्टरला बोलवायला गावात गेली, पण काही कारणाने गावातले डॉक्टर शहरात गेले होते. पुष्पा कोणाकडून तरी एक औषध घेऊन घरी आली आणि जेव्हा सुनेला तिने जमिनीवर पडलेलं पाहिलं. चिंता करू नको, मी हे औषध घेऊन आली आहे. हे खाऊन. आई, मी ही तुमची औषधे नाही खाऊ शकत. काय माहित तुम्ही कुठून उचलून आणली आहेत ती. बाळा, मी उचलून नाही आणली, विचारून आणली आहेत. आई, मला तुमची ही औषधे नाही खायची. तुम्ही प्लीज जा. पुष्पाला काव्या रागामध्ये बाहेर काढून देते. जेव्हा काव्याला दुखणं सहन नाही झालं तेव्हा ती बेशुद्ध होऊन जाते. जेव्हा पुष्पा काव्याला बेशुद्ध बघते तेव्हा ती काव्याला ते औषध देऊन टाकते. थोड्या वेळात जेव्हा सकाळ होते तेव्हा पुष्पा डॉक्टरला घेऊन घरी येते. तेव्हा काव्या डॉक्टरला म्हणते, डॉक्टर, काल रात्री काय माहिती कोणती मेडिसिन देऊन टाकलीत मला. काय माहिती माझं बाळ बरं आहे की नाही. तुम्ही प्लीज लवकर चेक करा. मी या म्हातारीला सांगितलं होतं की मला ही औषधं नाही घ्यायची, पण तिने काय माहिती काय दिलं मला. जर माझ्या बाळाला काही झालं तर मी या घराला आग लावून दे. आग लावण्याची काही एक गरज नाही. जे औषध तुला पुष्पाने दिलं आहे त्यामुळे तू आणि तुझं बाळ आज चांगलं आहे. कारण ते औषध जर वेळेवर नाही मिळालं असतं तर तुझ्या बाळाचा जीव गेला असता. आज पुष्पाच्या हुशारीमुळेच तुझ्या आणि तुझ्या बाळाचा जीव वाचला, म्हणून तू तिला धन्यवाद म्हणायला पाहिजे. पण तू तर त्यांच्यावर चिडतेस. अशी कशी शिकलेली आहेस तू? तुला तर जरा पण भाषेची समज नाही. इतकं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात. काव्याला आज खूप वाईट वाटतं. ती तिच्या सासूची माफी मागते आणि म्हणते, सासूबाई, आज तुमच्या शिक्षणामुळे माझा जीव वाचला. मी स्वतःला खूप शिकलेली समजायचे, पण खरं तर आज तुम्ही दाखवून दिलं की वय कोणतंही असो, माणसाने शिकलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी काव्य आणि पुष्पा दोघेही शाळेत शिक्षकाकडे जातात. शिक्षक जेव्हा पुष्पाला बघतात तेव्हा त्यांची खुर्ची सोडून उभे राहतात. तेव्हा काव्य म्हणते, मास्तर, तुम्ही बसा आणि आजपासून मला पण सासूबाईंसारखं शिकण्याची परवानगी द्या. कारण मी आज जास्त शिकून पण अडाणी आहे आणि माझी आई अडाणी असून पण शिकलेली आहे, म्हणून मला पण चांगलं शिक्षण द्या. शिक्षक पण काव्य आणि पुष्पाला शाळेत शिकवू लागतात आणि गावातले सर्व लोक पुष्पाच्या हिमतीला सलाम करतात.